आपली जी बलस्थानं आहेत ह्या बलस्थानांमध्ये नाट्यक्षेत्र येतं. अगदी करेक्ट आहे. आणि ते नाट्यक्षेत्र जर समजा आपण वृद्धिंगत करू शकलो नाही, मोठं करू शकलो नाही, कशाला फोटो लावायचे हो यांचे? कशासाठी खर्च करायचे? दरवर्षी काय केलंच पाहिजे असं काही जबरदस्ती नाहीये. खरंय. हे जर वाढवणार नसू, आपण मोठं करणार नसू, आमच्याकडे थिएटर्स मिळत नाहीत, नाट्य क्षेत्रामध्ये भांडणं करतात, कसली भांडणं आहेत? म्हणजे खरं आहे 100 कोटीच्या वर हा व्यवहार नाही नाट्यक्षेत्राचा आपला. 80 कोटीच, पण त्याच्यातले जर वाद आणि ते सगळे पण काढले. ह्याच नाट्यक्षेत्रातले लोक जेव्हा परदेशातनं परत येतात तेव्हा म्हणतात काय त्या इंग्लंडमध्ये थिएटर्स आणि त्या इंग्लंडमधली नाटकं आहेत. अरे मग इथे करा ना. खरंय. त्याच्यासाठी काय पाहिजेत गोष्टी ना, त्याची प्रपोजल बनवा. मी इनिशिएटिव्ह घेईन, सगळ्या राजकारण्यांना एकत्र करीन आणि आपण हे नाट्यक्षेत्र मोठं करू. वा वा वा. अतिशय आवश्यक गोष्ट तुम्ही सांगितली, तो प्रश्नच होता. हे बिघडलं कारण ती मशागत थांबली. मशागत करणारं नाटक आहे. साधी गोष्ट, मी काय तुमचं सीएसआर फंड, कॉर्पोरेट सोशल, याच्यातनं मी नाशिकच्या एका बागेसाठी, एका ह्याच्यासाठी मी रतन टाटांकडनं 15 कोटी रुपये आणले. बोटॅनिकल गार्डनसाठी. एवढे उद्योगपती महाराष्ट्रामध्ये आहेत, हे सीएसआर फंडामधून करोडो रुपये देऊ शकतात. इच्छा आहे का? मी आता हे संमेलन झाल्यानंतर मी नाट्यक्षेत्रातील लोकांशी बोलून मी एकदम. परंतु या सगळ्या गोष्टीचा एक कुठेतरी हब केला पाहिजे की सगळी नाट्य थिएटर्स एका बाजूला असतील, तिकडेच हॉटेल्स असतील, लोक तिकडे येतील. आज बघा तुम्ही न्यूयॉर्कला समजा गेलात, न्यूयॉर्कला थिएटर्स आहेत. अमेरिकेतनं सगळीकडनं माणसं विमानाने नाटक पाहायला येतात, 2 दिवसासाठी शनिवार रविवार येतात, परत जातात. पण ते नाटकच इतकं मोठं करतात. मला असं वाटतं की मोठा विचार महाराष्ट्राने पुन्हा एकदा करायला सुरुवात केली पाहिजे. छत्रपतींच्या रूपाने आपला त्यावेळेला मोठा विचार झाला, त्याच्यानंतर अनेक लोकांनी त्याचा महाराष्ट्राचा मोठेपण जागवलं, गाजवलं. आज ही गोष्ट मला असं वाटतं आपल्या हातामध्ये आहे. करूया.